देवा, अजिंक्य तिकडे सीमेवर असंच शस्त्र घेऊन भारत मातेच्या रक्षणासाठी उभे आहेत. त्यांच्या हातातलं शस्त्र कायम शाबूत राहू दे. बाकी लढायला ते समर्थ आहेतच. शीतल, तेवढा नैवेद्य दाखव ग. शीतल, खर तर दरवर्षी ही सगळी पूजा आजाच करायचा बघ. अगदी पुष्पीच्या शिलाई मशीन पासून ते त्याची सायकल, माझी गाडी, सगळं तोच पुजायचा. रानात जायचा, झेंडूची फुलं आणायचा, हार करायचा, आम्हाला फक्त पूजेला बोलवायचा. आता तिकडे बी त्यानं पूजा केली असेल बघ. होय रे समाधान आहे, तिकडे बी पूजा करतेत होय. तर ग तिकडे बी शस्त्र पूजणारच की ती सगळी साहेबंती. केली त्यांनी पूजा. मामा ती बघा. जी जी बघितलं का? हा होय की, अगं खरंच की. तुझं लगेच फोन बी झाला वाटतं. हो नाही नाही, त्यांनी फोटो पाठवलेत. भया तिकडं बी करतात वय असलं सगळं. तिकडं पण म्हणजे अगं इकडे भारतातच आहे की तो. मामा, आज अजिंक्यच्या सरांनी त्यांना सगळ्यांना एक लई भारी गोष्ट सांगितली. काय ग? अजिंक्यचा मेसेज आलता. ते म्हणले कुठलं बी शस्त्र किंवा बंदूक चालवायला लई ताकद असावी लागते. जेवढी ताकद एक बंदूक चालवायला लागते ना, त्यापेक्षा जास्त ताकद ती न चालवायला लागते. म्हणूनच कधी बी वार करताना लई काळजी घ्यावी लागते. कारण आपण दुसऱ्यांवर वार करतो खरं, पण त्यांना आपल्याला होणारी जखम भरून निघायला लई वेळ लागतो. किती छान सांगितलं ना त्यांच्या सरांनी. खरं तर हे आपल्या सगळ्यांना लागू पडतं बघ. ऐक नाही पुष्पे, ती मला नका सांगू, तुम्हीच देणार ठेवा आणि आवरा लवकर. अहो आता दसऱ्याच्या निमित्ताने काहीतरी खरेदी करायला नको वय. लग्नाच्या हिशोबाने काहीतरी आणूया की, आणि परत संध्याकाळी देवळात महाआरतीला बी जायचंय. आवरा लवकर. चांगल्या कामाची सुरुवात तुझ्यापासूनच करूया की. ठीक आहे, सोनं घे आणि सोन्यासारखी राहा. काय ग, लय कंबर केली बाई माझी. आणा इकडे मामा. पोरानो, झाली का रे तुमची खरेदी? झाली. अशी बी लय कुठं करायची होती तवा. त्या त्यांचा कंजूसपणा. काय ग कंजूसपणा? काय कंजूसपणा? जी बघेल ती ही घ्या, ती घ्या, ती घ्या. पैसे काय झाडाला येते तुझे? पप्पा मम्मी आले बाई तुम्ही. बघू बघू काय काय आणलंय. अगं काय ग मम्मी, एवढीच खरेदी? तुम्ही माझ्या लग्नाचं बी काय काय आणणार होते ना, त्याचं काय झालं? नंतर जाणार आहे का परत? अगं मला मस्त वाटत होत, पण मला वाटून काय करायचं? तुझ्या पप्पाला बी वाटलं पाहिजे ना. काय हो पप्पा, एवढी एकुलती एक लेक असून बी तुम्हाला खर्च करवा नवाय? अगं ज्या लग्नाला खर्च करायचा होता तो तर करून झाला ना. तुझं काय बाई आता? त्यात होणारा जावई तो बी एवढा भारी मिळालाय. अगं आज पातूर ह्या घरातली कुठली तरी पोरगी एवढ्या तालेवार घरात गेली असेल का? काय बाई, हे लग्नानं फार घरादाराला येडे केले. काय कुणाची लग्न होतात का नाही? अगं पण मग म्हणून काय माझ्या लग्नाची तयारी बी करायची नाही का? अहो जयश्री, तसं नाही.
अजून सगळं व्यवस्थित ठरलं की सगळी तयारी एकत्र करता येईल असं म्हणायचं असेल त्यांना. म्हणजे कसं ते बरं पडेल ना. हा तसंच असेल. हिला काय सगळ्यांच्या मनातलंच कळतं ना. तू कशाला काळजी करतीस जेडे? तुझं लग्न जोरातच होणार आहे, जोरात. आणि आता तर काय बाई, आमचा भाचा बी लागलाय नोकरीला. चांगला महिन्याच्या महिन्याला पगार घेतोय मोजून. होय हो, मी काय म्हणती, जरा त्यांना फोन करून विचारा की मामी बहिणीच्या लग्नाला किती खर्च करणार म्हणून. पुष्पे तू जरा गप बसतीस का? हा, बाहेर ना आलो की लगेच तुझी कॅसेट टाकलीस वय. बाहेर ना आलं की बोलायचं नाही, घरात असताना बोलायचं नाही. एवढंच होतं तर ह्यांना मुख्यच पोरगी नाही वे बघून द्यायची होती जीजी. अगं पुष्पे, तो काय म्हणतोय समजून घे की. त्याला असं म्हणायचं आहे की आजाला तर कसं विचारावं. आताच तो बी नोकरीला लागलाय, आता त्याचा त्याला संसार नाही का? आता आमचा संसार सांभाळून त्यांना काय हवं काय नको ते बघितलंच ना आम्ही. आणि तसं बी हे काय आता सौतर राहतात वे तवा. अगं तसं नाही पुष्पे, पण त्याचं त्याला बी काहीतरी असेल का नाही? अहो जीजी तसं काय नाही. आता आपण सगळेजण एकत्र कुटुंबात राहतो म्हणल्यावर सगळ्यांसाठीच आहे त्यांचा पगार. नशीब तू म्हणलीस तरी. ह्या घरावर जेवढा हक्क जयश्रीचा आहे का नाही तेवढा त्यांचा बी आहेच की, आहे का नाही हो? हा मग त्याच हक्काने मी विचारा म्हणती. बर बघू, विचारू आपण. तुझा पाणी अंदाजा. हा असं म्हणूनच तुम्ही विषय टाळता बघा. आता अजिंक्य आपलीच नाहीत का? लय लय तर काय म्हणत्याल, जमणार नाही म्हणत्याल. पण म्हणून काय आपण ती मनात ठेवणार आहे वेतवा? अगं पुष्पे, कशाला उगाच काहीतरी मनात धरून बसलीस? आता मी काय 4-5 तोळ सोनं घ्या म्हणती वेतवा? निस्ता हॉलचा खर्च अन कपड्याचं तेवढं बघितलं का नाही, लय झालं बघा. बस दुसरं काय सुद्धा नको. तुम्हाला काय पटत नसेल तर राहू दे, मी आपलं बोलली नुसतं. बर, बोलू बोलू आपण. शीतल, जाग जरा पाणी घेऊन ये. हा